आणि आता पाहूया वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणी फडणवीसांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन। बाळाला वैष्णवीच्या आईकडे सोपवण्याच्या फडणवीसांच्या सूचना। अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको, माझ्या दुरान्वयी संबंध नाही, मी फक्त लग्नाला हजर होतो। वैष्णवी हगवणीच्या मृत्यू प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी कसपटे कुटुंबासोबत फोनवरून संवाद साधला। मी तुमच्या पाठीशी, चिंता करू नका। फरार हगवणींना शोधण्यासाठी 3 पथकं लावलीत। अजित पवारांचा फोनवरून संवाद। माझा दुरान्वयी संबंध नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट। हुंड्यातील फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्तेच हगवणी कुटुंबियाला देण्यात आली होती। वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे। वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरेंकडून बाळ कसपटेंकडे सुपूर्द। अज्ञातानं कॉल केला आणि बाणेरच्या महामार्गावर बाळाला आणून दिलं। आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, वैष्णवीच्या काकांची मागणी। मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवी हगवणीच्या वडिलांची मागणी। वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळीचा प्रकार। लग्नाच्या बैठकीतही फॉर्च्युनर गाडीची मागणी केलेली, वैष्णवीच्या मामांचा आरोप। वैष्णवी हगवणीच्या पतीला राष्ट्रवादीतून निलंबित केले। राजेंद्र हगवणे पक्षाचे पदाधिकारी नाहीत। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांची माहिती। या प्रकरणी सुमोटो दाखल, पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याची माहिती।